मी भोळा राहिलो तर भाजपावाले मला खातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. पाटील असं का म्हणाले माहित नाही. पाटलांशी चर्चा करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत. मागचे बरे होते अशी मध्याची वेळ येऊ नये हा बनाव होता. इतके जरी सरकार क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर शेतकरी आपल्याला 100% आशीर्वाद देतात. रमेश शाळा त्या काळामध्ये आमदार होते 3 वेळेस नाही ना तुम्ही दादा 3 वेळेस सभापती हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस. बोल मी बोळा मी बोळे होते मी कशाला बोळा बोळाला तिथे नव्हते तिथे सांगायचा अर्थ असा आहे की या प्रांतावर गिरीश मौलिकाचं तुमच्यावर चालेल कार्यक्रम. भाजप सेना युती मागच्या 30 वर्षापासून आहे. भाजपने शिवसेनेला भाजपला भावासारखं सांभाळलेलं आहे. पण त्यामुळं असं वक्तव्य काही मला वाटतं कुठल्या उद्देशाने केलं मला माहिती नाही. पण ठीक आहे, चर्चा करेल त्यांच्याशी.